नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासन मध्ये। आपल्या सर्वांना माहिती आहे की न्यायालय किंवा न्याय मंदिर आपण ज्याला डोमेस्टिक भाषेमध्ये बोलतो, त्याची त्या वास्तूची किती अहमियत आहे किंवा आपण बोलू शकतो किती महत्वाची ती वास्तू आहे। कारण की ह्याच वास्तूमध्ये, याच न्यायालयामध्ये भारतीय नागरिकाला तिथे न्याय मिळतो, जस्टिस मिळतं आणि एकंदरीतच त्याचं जीवन सुरक्षित राहतं आणि तो आपलं जीवन जगतो। आपल्या संविधानामध्ये तसं तरतुदी केलेली आहे की जोपर्यंत न्यायालयामध्ये ज्यांनी अत्याचार केला, ज्याच्यावर अत्याचार झाला, अशा दोघांनाही बाजू मांडण्याचे पूर्ण हक्क आहे, अधिकार आहेत आणि त्यांच्या दोघांची बाजू जोपर्यंत मांडली जात नाही त्याच्यानंतर तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा न्यायनिवाडा करायचा नसतो आणि हे सर्व न्यायनिवाड्याचं जे काही आर्ग्युमेंट्स आहे, जी काही प्रक्रिया आहे, ही न्यायालयात पार पडते। तर अशाच एका पनवेल न्यायालयाच्या वास्तूमध्ये, इमारतीमध्ये आम्ही मागील 2 दिवसांपूर्वी आम्ही व्हिजिट केली होती, 2-3 दिवसांपूर्वी। तर त्या ठिकाणी असंही माहिती पडलं की सध्या पनवेल बार असोसिएशन जी आहे तर त्याचं निवडणूकही चालू आहे। तर आम्हाला असं वाटलं की कदाचित त्याच्यामुळे वास्तूमध्ये काही चलबिचल असेल किंवा पळापळी असेल किंवा वास्तू व्यवस्थित ठेवलेली असेल असं आम्हाला वाटलं। पण या सर्वांचा अपेक्षांचा भंग ह्या वास्तूमध्ये गेल्यावर, त्या पनवेल न्यायालयात गेल्यावर आम्हाला म्हणजे आमचा अपेक्षाभंग झाला। तर जेव्हा एंट्री केलं, तर एंट्री केल्यानंतर ग्राउंड फ्लोअरलाच जे स्वच्छतागृह आहे त्याचा अक्षरशः कुबट वास, घाण वास हा लॉबीमध्ये पसरलेला आम्हाला म्हणजे अनुभवला आम्ही। कारण की वास आहे, तर दुर्गंधी आहे जी, तर ती आम्ही दाखवू शकत नाही किंवा ती बघू शकत नाही, तर तिचा ते दुर्गंधी पूर्ण लॉबीमध्ये पसरलेली। अक्षरशः म्हणजे 1 किंवा 2 माणसं जातील अशाच प्रकारचे ते लॉबीमधून रस्ता आहे। लॉबीमध्ये पूर्ण फर्निचर तुटलं फुटलेलं, फाईल्स किंवा कपाटं अशी ठेवलेली आहेत। त्याच्यानंतर थोडे पुढे गेलो तर असं वाटत होतं की हे कोर्ट चालू आहे की नाही, आणि कोर्टामध्ये अंधार होता, फॅन होते। फॅन आम्हाला असं वाटलं की वर्षानुवर्ष ते फॅनची साफसफाई केली नसावी, लाईटी बंद होत्या। साफसफाई स्वच्छतेच्या नावाने तर एकदम बोंबच होती। म्हणजे दुर्गंधी तर ते बोललोच, वॉशरूम्स म्हणजे खराब होते, पुरुषांचे, महिलांचे दोघांचे, आणि साफसफाईच्या नावाने काहीच नव्हतं। कारण की आता न्यायालय आहे तर तिकडे ॲडव्होकेट्स येणार, तिकडे जज साहेब येणार, तिकडे ज्यांची तारीख आहे ते लोकं येणार, म्हणजे पक्षकार येणार। तर सर्वांना माहिती आहे की साधारणपणे त्या ठिकाणी 1200च्या आसपास ॲडव्होकेट्स प्रॅक्टिस करतात किंवा डेलीचं येणं-जाणं जरी 400-500 ॲडव्होकेट्स असले, तिथं कोर्ट ऑफिसर्स ॲडव्होकेट्स सर्व, तिथं पक्षकार आहेत, ते कमीत कमी 500-600 लोक येत असतील। तर एवढी 1000-2000च्या आसपास लोकांची रुची ये-जा पनवेल न्यायालयामध्ये असते। मात्र त्या ठिकाणी स्वच्छता अजिबात नव्हती। म्हणजे स्वच्छतेसाठी नेमून दिलेले सफाई कर्मचारी पण आम्हाला तिकडे दिसले नाही। अ, ज्या भिंती होत्या त्याच्यामध्ये खूप ठिकाणी प्लास्टर निघालं होतं। त्याच्यानंतर लाईटी, जसं आम्ही तुम्हाला सांगितलं, खूप ठिकाणी वायर निघालेल्या होत्या, लाईट चालू नव्हत्या। काही-काही ठिकाणी आम्ही पाहिलं की टीव्ही जे होते प्रत्येक म्हणजे जिथे जज साहेब बसतात त्या ठिकाणी, त्या कोर्ट रूमच्या बाहेर एक टीव्ही असतो एलसीडी, याच्यामध्ये कदाचित ते आजचे जे जे काही खटले आहेत, त्याची सुनावणी होणार आहे, आर्ग्युमेंट्स होणार आहे किंवा ज्या काही गोष्टी सादरीकरण होणार आहे त्याच्याविषयी त्याची माहिती असते असावी, असा बार टेबल असतो तो, तर तेही नव्हता। बेंचवर म्हणजे बेंच टेबल असतो तोही नव्हता। अ, म्हणजे यादी असते आज या संबंधित कोर्टामध्ये कोणकोणते कोणाच्या तारखा आहेत त्याच्या संदर्भात, तेही नव्हतं। त्याच्यानंतर त्या न्यायालयाच्या मध्यभागी एक ओपन स्पेस होता, तिथं अक्षरशः घाण होती, पक्ष्यांची विष्ठा होती, लोकांनी कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये थुंकलेलं, पानाचं खाऊन, गुटख्याचं खाऊन। म्हणजे आम्ही विचार केला की ह्याच न्यायालयातून असे आदेश निघतात की सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, आणि त्याच न्यायालयाच्या आवारामध्ये ना, न्यायालयाच्या इमारतीमध्ये प्रत्येक कोपरा, बहुतांश कोपरा आम्ही पाहिला तर तो गुटखा, पान सुपारी खायला लाल प्रकारचे थुंकलेले होते। तर म्हणजे किती घाणेरडी आणि म्हणजे अस्वच्छता तिथे पाहिली। स्वच्छ पाणी पिण्यासाठी नव्हतं अक्षरशः। एका ठिकाणी तर कूलर असा खराब आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण भंगार ठेवलेला याच्या समोर असतं, म्हणजे कूलर तर खराब आहेच, कूलरपर्यंत पोहोचू पण शकत नाही एवढं भंगार त्या ठेवलेलं। म्हणजे ती एक म्हणतात ना की एक असं पण नाही की खूप वर्ष झाले त्या
इमारतीला बनवून म्हणजे 30-40 वर्ष झाली असे काही असं पण नाही. साधारणपणे 10-1 वर्ष झाले असतील असं बोलायला गेलं तर, किंवा 10 वर्षही झाले नसतील आणि ही सर्व दुरावस्था पाहू शकतो आम्ही पाहिली. आणि पिण्याची पाण्याची वानवा असावी न्यायालयाच्या इमारतीमध्ये ही खूपच खंत निंदनीय गोष्ट तिथे निदर्शनास आली. त्याच्यानंतर दुर्गंधी तर मी आपल्याला सांगितलं, स्वच्छतागृहांमध्ये, शौचालयांमध्ये कोणत्याही प्रकारची साफसफाई नव्हती. एवढी लोकं येतात तर साफसफाई कशी व्यवस्थित ठेवायला पाहिजे. जेव्हा अ, करोडो रुपये करोडो रुपये जेव्हा आपण न्यायालयाची वास्तू जी आहे ती व्यवस्थित करण्यावर, ती व्यवस्थित ठेवण्यावर आपण म्हणजे राज्य शासन देतं, तर हे पैसे नक्की जातात कुठे? आणि जगाला ज्ञान देणारे, जगाला न्याय देणारे जे न्यायालय आहेत, त्याच्या स्वतःच्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये जर, या वास्तूमध्ये जर अशा प्रकारे एक सामाजिक अन्याय तिथे येणाऱ्यांवर होतोय का? असं साधारणपणे तिथं दिसलं. त्याच्यानंतर जेव्हा बाहेर आलो तर एक कंटेनर होता पत्र्याचा, तर तो बंद अवस्थेमध्ये होता. लिटरली तो जंगल त्याच्या बाजूला झालेलं. तर तिथं ई ई निविदा किंवा ई फायलिंगचे कामं होतात. ई सुविधा केंद्र होतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्या सर्व गोष्टी आता पेपरलेस कारभार करण्यासाठी अ, जे विद्यमान सरकार आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, त्यांनी ई फायलिंगची सुविधा अंमलात आणली, अंमलबजावणी केली होती. त्याचं कदाचित हे ई केंद्र असू द्या, ई केंद्र असावं, ई सुविधा केंद्र असू द्या, ते बंद होतं. तिथे कोणीही नव्हतं. त्याचप्रकारे न्यायालयाची सुरक्षा सुद्धा वाऱ्यावर होती. आम्हाला कुठेच चौकीदार म्हणजे पोलीस बळ जे असायला पाहिजे, पोलीस सुरक्षा आम्हाला इथे दिसलेली नाही. तर एकंदरीतच, आणि बिल्डिंग तर तुम्ही बाहेरून बघाल म्हणजे कोणी, समजा तिथं लोक नसतील, रविवारच्या दिवशी गेला तर असं वाटेल तर ती जी इमारत आहे ना, ती इमारत वर्षानुवर्षे बंद आहे. तर खूपच वाईट वाटलं की पनवेल न्यायालयाची वास्तू जी आहे ती अशा प्रकारे म्हणजे दुरावस्थेमध्ये आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कोर्ट ऑफिसर जे ॲडव्होकेट्स आहेत, ते दररोज येतात आणि त्यांच्या सुरक्षितता म्हणा किंवा त्यांच्या प्रत्येक ज्या सेवा त्या वास्तूमध्ये द्यायला पाहिजे. पक्षकार हा नंतरचा व्यक्ती आहे. परंतु जे कोर्ट ऑफिसर ॲडव्होकेट्स आहेत, त्यांना ज्या सेवा सुविधा मिळायला पाहिजे, ज्यासाठी राज्य शासन खूप मोठा फंड देतं अशा न्यायालयाच्या रिपेअरिंग, मेंटेनन्स आणि सेवा सुविधा पुरवण्यासाठी. तर त्या बेसिक सेवा सुविधा सुद्धा जर ॲडव्होकेट्सला जर उपलब्ध होत नसतील, तर कदाचित तिथली जी असोसिएशन असेल किंवा बार काउन्सिल ऑफ इंडियाने थोडा विचार करावा आणि पनवेल न्यायालयाची वास्तू जी आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कारण की पक्षकार तिथे जेव्हा जातो, म्हणजे ॲडव्होकेट्सच्या नंतर पक्षकारांची वेळ येते किंवा पक्षकार जिकडे जातो, तर त्या ठिकाणी त्याला एक किमान पॉझिटिव्ह वातावरण असणं खूप गरजेचं आहे. आणि कोर्ट रूमचं अक्षरशः छोटे होते. माझा मुद्दा राहिला, कोर्ट रूम तर खूप अक्षर छोटे होते. म्हणजे जर 7-8 आरोपी आले कोणत्या खटल्यामध्ये, तर वकिलांनाही उभं राहायला जागा नसेल. एवढे छोटे-छोटे कोर्ट रूम्स आहेत. म्हणजे आज आपण कोणती पण गोष्ट बांधताना, वास्तू उभारताना खूप मोठा विचार करतो. लार्ज इज बेटर दॅन द बेस्ट इज दॅन द बेटर असं आपण बोलत असतो साधारणपणे. आणि इथे जेव्हा बघितलं छोटे-छोटे कोर्ट रूम्स होते. म्हणजे आपण बोलतो ना, वर्ग खोल्या ज्या असतात ना, त्याच्यापेक्षा छोटे कोर्ट रूम्स मला वाटले. मग तिथे सर्व फायलिंगचे दस्तावेज आणि ह्या सर्व गोष्टी. तर कुठेतरी ही योग्य वाटली नाही ही गोष्ट. त्याच्यामुळे आम्हाला ही बातमी करावीशी वाटली. आणि ह्या बातमीनंतर कदाचित तिथले स्थानिक बार असोसिएशन असेल किंवा प्रिन्सिपल जज साहेब असतील, ते कदाचित ह्याच्यामध्ये संज्ञान घेतील आणि जी काही वास्तूची अंतर्गत आणि बाह्य प्रकारची जी काही झालेली आहे, दुरावस्था दाखवली आम्ही, त्याच्यावर थोडासा विचार करतील आणि ती व्यवस्थित करण्यासाठी, सुव्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न करतील आणि ते करावे अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.